महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण वंजारी समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात जालना जिल्ह्यात वंजारी समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच मयत तरुणीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या डीवायएसपी अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे। काय निवेदन दिलेलं आहे, काय इशारा दिलेला आहे, काय मागणी? फलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे यांची दुर्दैवी झालेली आत्महत्या या संदर्भात आम्ही आज जालना येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की आत्महत्या नसून ही हत्या आहे आणि या हत्येमागं जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करावी। सीबीआय मार्फत या घटनेची चौकशी करावी। फलटण येथे सेवा बजावत असताना संपदा मुंडेचा हा दुर्दैवी अंत होतो आणि या प्रकरणामध्ये ज्यांचे ज्यांचे नाव पुढे आलेले त्यामध्ये बदने असेल PSI, घरमालक बनकर असेल आणि प्रभारी जे अधीक्षक होते धुमाळ यांच्यावर कठोर अशी कारवाई करावी। त्यांच्या अत्याचाराला कंटाळून संपदाने आत्महत्या केलेली आहे। पोलीस हे संरक्षण देण्यासाठी असतात, रक्षक असतात, जनतेचे रक्षक असतात आणि रक्षकच जर भक्षक बनत असेल आणि त्यातून ही जर आत्महत्या होत असेल तर पोलिसांवर विश्वास ठेवायचा कसा हा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामधून या घटनेचा तीव्र असा निषेध होत आहे। जालन्यातील आम्ही समस्त समाज बांधवांच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो।